आपल्याला इथे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व म्हणजे हे जे एक्झाम्पल आहे, ड्रॉ द क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व फॉर द फॉलोविंग डेटा, हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. हे एक्झाम्पल घेतो आहे आपण क्वेश्चन पेपरमधलं. तर हा डेटा दिलेला आहे, हा क्लास आहे आणि ही फ्रिक्वेन्सी आहे त्याची. ओके, तर हे एक्झाम्पल आपल्याला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व कशी फाइंड करायची आहे ते बघायचं आहे. तर हे एक्झाम्पल आहे. तर ह्या एक्झाम्पलचं आपण इथे लिहिलं आहे क्लास, जे क्वेश्चन पेपरमध्ये दिलेला आहे ना, तो क्लास इथे लिहून घेतलेला आहे. फ्रिक्वेन्सी त्याची लिहून घेतली आहे आणि त्याची लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढली. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व काढण्यासाठी आपल्याला लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे काढायची आहे, कॅल्क्युलेट करायची आहे. तर त्या कशा काढल्या आहेत? हा कॉलम आपण कसा, हे तर आपल्याला दिलेलंच आहे एक्झाम्पलमध्ये, हा कॉलम पण दिलेलाच आहे. तर हा कॉलम कसा काढला आहे आपण? तर ही जी फ्रिक्वेन्सी आहे 4 ॲज इट इज ठेवली. मग 4 अधिक 10 ही झाली 14, 4 + 10 + 12 ही झाली 26. वर्जनचे म्हणजे ॲडिशन करत गेलो आहे आपण प्रत्येक वेळी, ह्या ॲडिशन करत आलं तर सगळ्यांची ॲडिशन शेवटी ही 64 आली. म्हणजे 4 + 10 14, 4 + 10 + 12 26, अगेन 4 + 10 + 12 + 20 46, अगेन ॲड केले आपण ह्याच्यामध्ये 8 54. तर अशा टाईपने आपल्याला हा कॉलम मिळाला. ही झालं लेस दॅन क्युम्युलेटिव्हचा कॉलम. तर आता याचा आपल्याला ग्राफ काढायचा आहे. ड्रॉ म्हटलं की ग्राफ काढायचा. ओके, तर ह्याचा ग्राफ काढायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस घ्यायला लागेल. तर हा झाला एक्स ॲक्सिस, हा एक्स ॲक्सिस. ओके, ह्याला म्हणूया एक्स ॲक्सिस आणि ह्याच्यावरती घ्यायचे आपल्याला क्लासेस. काय घ्यायचे आहे? क्लासेस. ओके, तर क्लासेस म्हणजेच काय, हे जे आपल्याला इथे दिलेले आहेत हे क्लासेस घ्यायचे. तर आपण आता 0 इथे घेतला आहे, तर इथे काय असणार आहे? 10 20 30 40 50 60 आणि 70पर्यंत. क्लास कुठपर्यंत आहे? 80पर्यंत आहे. ठीक आहे, 80पर्यंत आपण हे क्लासेस इथे ह्या ॲक्सिसवरती एक्स ॲक्सिसवरती लिहिलेत. वाय ॲक्सिसवरती काय घेतलं आहे? इथे वाय ॲक्सिसवरती घेतले हा कॉलम म्हणजे स्केलनुसार आपण इथे व्हॅल्यूज ठेवल्या. 5 10 असं ह्या पद्धतीने 5 10 15 5चा डिफरन्स घेतला. 5 10 15 20 25 30 35 40 45 अशा टाईपने. तर आता आपल्याला काय करायचं आहे? तर ही जी व्हॅल्यू आहे 4, तर 4साठी ही व्हॅल्यू किती आहे क्लासमधली? तर त्याच्यासाठी कुठला व्हॅल्यू घेणार आपण? 20, कारण की इथे 10 to 20 अप्पर बाउंड्री आहे ना, तर ह्याच्यावरती आपण हा पॉईंट देणार लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा. ओके, 4 व्हॅल्यू आहे. ओके, तर मग हा जो 20 पॉईंट आहे, तर ह्याच्यासाठी किती? हा 5 आहे ना, तर मग ह्याच्या थोडंसं खाली 4 असं पॉईंट दिला आहे 20साठी. ओके, ह्या 20साठी हा 4 पॉईंट दिला. तसंच 30साठी किती आहे? 30साठी बघितलं आहे 14 आहे. 14 आहे ह्या 30साठी. 14 हा 30साठी आहे 14. तर 14 कुठे? हा 10 आहे, हा 15 आहे, तर 15च्या थोडंसं असं खाली 14. ओके, इथे पण आपण सर्कल केले. आणि 40साठी बघतो. मग 40साठी किती आहे? 26. 40साठी येते 26, हा 20 25 आणि ह्याच्यावरती जाणार इथे. ओके, हा पॉईंट आला. तसंच 50साठी येणार. 50साठी 46 आहे, 50 आहे, हा 45 आहे आणि आता 46 आहे. ओके, देन फॉर 60साठी आहे आपल्याला इथे 54, हा 60 आहे, इथे घ्यायचा 54. ओके, फॉर 70साठी 60 आहे, हा 70 आहे, 60. ओके, आणि 80साठी 64, हा 80 जो पॉईंट आहे ह्याच्यासाठी घेतो आहे आपण 64, हा 65 आणि याच्या खाली असणार. ओके, 64.
ओके, हे पॉईंट आपण काढलेले आहेत. ओके, आता हे आपल्याला जॉईन करायचे आहे. असं जॉईन करायचं इथे. हे जे पॉईंट आहे हे स्मूथ हँड अँड कर्वने जॉईन केलं. ही ह्याला म्हणतात लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व. लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व, CURV कर्व. ओके, ही आहे लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व. अशा टाईपने काढायची असते.